पदवीपर्यंत शिक्षण घेऊन 4 ते 5 चित्रपटात काम केले। आपला वापर करून सोडून दिल्यामुळे बुलढाणा तालुक्यातील एडगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्याने गेल्या 10 वर्षापासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये 45 प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमवत आहे। त्यामुळे त्यांच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोचे उत्पन्न मिळवून दिले असून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। त्यामुळे आता फॉरेनची भाजी घ्यायची, विदेशात कशाला जायचं, ती तर बुलढाणा तालुक्यातही सहज उपलब्ध होईल। येथील विष्णू गडाख यांचे BA पर्यंत शिक्षण घेऊन 4 ते 5 चित्रपटात काम करून देखील त्याचा मोबदला पाहिजे तसा मिळत नसल्याने गडाख यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतीत भाजीपाला शेती करणे पसंत केले। देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा बोजा वाढू लागला। त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा 10 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आज लाख मोलाचे उत्पन्नाचे स्रोत बनला आहे। आज त्यांच्या अर्धा एकर शेतात देशी भाजीपाल्यासह विदेशी भाजीपाल्याची शेती गडाख यांनी बरविली आहे। यातील अनेक भाज्या विविध आजारावर गुणकारी आहेत। हे पटवून देण्यासाठी गुगलवरून माहितीपत्रक डाउनलोड करत ग्राहकांना आकर्षित केले आहे। मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास पुणे, संभाजीनगर ते पाठवत असतात। त्यासाठी त्यांना पत्नी अरुणा गडाख यांनी मोलाची साथ लाभली असल्याची माहिती विष्णू गडाख यांनी दिली आहे। मी एडगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख। माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे आणि मी 10 वर्षापासून देशी, विदेशी आणि नाविन्यपूर्ण भाज्या पिकवत असतो। यामध्ये मी 45 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहे। थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे या पद्धतीने मी बुलढाणा येथे विकतो आणि बाहेर सुद्धा माल पाठवत असतो। यामध्ये ब्रोकोली आहे, रेड कॅबेज आहे, लेटुस आहे, सॅलरी आहे, झुकिनी आहे, पोकचोई, लोलोरोसा, ॲस्पॅरागस, चायनीज कॅबेज, कर्ली केल, अजून पुन्हा परत पोकचोई, ब्रुसेल्स स्प्राउट, लेमन बेसिल, थाईम, अशा एकंदरीत जवळपास 45 प्रकारच्या वेगवेगळ्या खूप प्रकारच्या भाज्या आहेत।